पण मला एक कळत नाही आहे की ज्या मराठा समाजाचा एवढा मोठा गौरवशाली इतिहास आहे, म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने तंजावरपासून पेशावरपर्यंत आपलं राज्य असावं, स्वराज्य असावं असं शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं, एक विचार दिला, एक प्रेरणा दिली आणि मराठ्यांनी त्यांच्या नंतर ते यशस्वीपणे पार पाडलं. म्हणजे त्यांनी तंजावरपासून पेशावरपर्यंत आपलं राज्य प्रस्थापित केलं आणि 110 वर्ष मराठ्यांनी या देशावर राज्य केलं. रिस्क हा एक विषय असतो व्यवसायामध्ये. आता जीवाची पर्वा न करताय याच्यापेक्षा मोठी रिस्क काय असू शकते का? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांना स्वराज्यासाठी मरण्यासाठी तयार केलं. एवढी मोठी रिस्क घेणारा मराठा समाज ज्यांनी देशावर 110 वर्ष राज्य केलं, त्यांचा आज आर्थिक कणा मोडलेला आहे. आणि अशा काळामध्ये 21व्या शतकामध्ये आपण 91ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलं. खरं तर त्याच्यानंतर भारतामध्ये एक वातावरण निर्माण झालं पाहिजे होतं, कारण आंतरराष्ट्रीय दर्जाचे लोक आता तुमच्याबरोबर कॉम्पिटिटर होणार आहे. कारण ग्लोबलायझेशन कॉम्पिटिशन घेऊन आलेलं आहे. आणि जसं परदेशातल्या लोकांना भारतात येऊन व्यवसाय करायची संधी आहे, तसंच भारतातल्या लोकांना परदेशात जाण्याची संधी होती. आता 35 वर्ष जवळपास झालेली आहेत. परंतु अजून मराठा समाजाची मानसिकता काही बदलताना दिसत नाही. माइंडसेट, नेमकं मराठा समाजाचा माइंडसेट बदलण्यासाठी, मानसिकता बदलण्यासाठी, त्यांना उद्योजक, व्यावसायिक होण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता? माइंडसेट हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे. माइंडसेट आणि बिझनेस एन्व्हायरमेंट या दोन गोष्टी, म्हणजे तुमच्या आजूबाजूची एन्व्हायरमेंट पण बिझनेस ओरिएंटेड पाहिजे. तुमचा माइंडसेट फक्त रिस्क घेण्यापुरतं नाही, बिझनेस ओरिएंटेड माइंडसेट पाहिजे. या दोन्ही गोष्टी डेव्हलप करायची गरज आहे. त्यासाठी जोपर्यंत तुम्ही मराठा समाजामध्ये एक प्रयत्न करणार नाही किंवा स्वतः समाज रिअलाईज करणार नाही की आपल्यामध्ये पण उद्योजक आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचे उद्योग करतायत, त्यांचं इन्स्पिरेशन आहे, त्याचबरोबर आपण पण हे करू शकतो. म्हणजे एन्व्हायरमेंट तयार केलं पाहिजे. काही काही आपले माइंड ब्लॉक पण आहेत की लोन घ्यायचं की नाही, बरं, प्रॉपर्टी कधी विकायची किंवा प्रॉपर्टी विकून धंदा करायचा, काहीच न करता फक्त रेंटेड इन्कम घ्यायचं. अच्छा. तर असे बरेच ड्युएल गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी रिस्क करावं लागेल. काही गोष्टीमध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट करायची का आपण स्वतःहून काम करायचं. काही लोकांना असं वाटतं की फक्त इन्व्हेस्टमेंट हा बिझनेस आहे. बरोबर. तर असे बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. मुख्य इश्यू जो बिझनेस एन्व्हायरमेंटचा पहिला फॅक्ट आहे तो असं मला वाटतं की चर्चा कुठे व्हायला पाहिजे. अच्छा. आपल्या ज्या बिझनेस आयडियाज आहेत, आपल्या फील्डमध्ये जो काही सक्सेसफुल माणूस आहे त्याचा वेळ घेऊन, कारण जो सक्सेसफुल आहे त्याचा वेळ लवकर मिळणार नाही. अच्छा. तर त्याचा वेळ घेऊन त्याला थोडंसं परस्यू करून, तो पण पहिल्यांदा तुम्हाला गाईड करणार नाही. मेंटॉर मेंटीचं रिलेशन जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत डेव्हलप कराल तेव्हा तुम्ही बरंचसं काही तर शिकाल, त्यातनं तुम्हाला एक दिशा मिळू शकते. तर अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत. साधं जर का बघितलं फॅमिलीमध्ये, किती फॅमिलीमध्ये असे डिस्कशन होतात की आपल्याकडे किती लिक्विडिटी आहे आणि आपल्याकडे किती लोन आहे आणि लोनचा इंटरेस्ट रेट काय, हे कधी घरच्या डायनिंग टेबलवरती डिस्कशन होत नाहीत. अच्छा. तर जोपर्यंत हे असं एन्व्हायरमेंट तुम्ही डेव्हलप करणार नाही, तोपर्यंत हा नवीन जो सेकंड जनरेशन आहे ती पण बिझनेस ओरिएंटेड होणार नाही. त्यांचा कसा माइंड चेंज होईल की इंटरेस्ट रेट आपण 9%चा 8% मागू शकतो बँकेला, किंवा NBFCकडनं किंवा प्रायव्हेट फायनान्स घेण्यापेक्षा नॅशनल बँकेतनं फायनान्स मिळू शकतो. हा माइंडसेट आपल्याला डेव्हलप करावा लागणार आहे आणि अशी बिझनेस एन्व्हायरमेंट लागेल.